कपाळी लावून भगवा टिळा निघाला मर्दानी मावळा, कपाळी लावून भगवा टिळा निघाला मर्दानी मावळा. मराठी मातीच्या रक्षणा सोसल्या तलवारीच्या झळा, मराठी मातीच्या रक्षणा सोसल्या तलवारीच्या झळा, सोसल्या तलवारीच्या झळा. माझ्या राजानं मुजरा शिवरायानं मुजरा, अशा राजानं मुजरा. महादेव हर 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 हर. धडधडत्या या हृदयावर नाम शिवबाचं कोरला, शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शिवबाचे मावळे. आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे आम्ही मावळे, आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे आम्ही मावळे. शूरवीर सह्याद्रीचे, शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शिवबाचे मावळे. शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शिवबाचे मावळे. शिकलो या मातीमधून पराक्रमाचे धडे, आम्ही शिवबाचे मावळे, आम्ही शिवबाचे मावळे. आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे आम्ही मावळे. तखे सांगडी आम्ही या रानाची पाखरे, आभाळाचं सपान पाहू मातीची लेकरे. आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे आम्ही मावळे. जय शिवराय. सांगशील का रे रायगडा, कसा होता माझा राजा? अरे घडविले ज्याने स्वराज्य आणि सुखावली सारी प्रजा. तुझ्या रूपाला भालून जो म्हणला, करू तख्ताच येतेच जागा. सांगणारे रायगडा, कसा होता माझा राजा? कहाण्या ऐकल्यात मी तुझ्या आणि त्यांच्या. देव मानलं आहे त्यांना आणि मंदिर मानलं तुला मी. दिसले कसे ते, चालले कसे ते, बसले कसे ते आणि बोलले कसे ते, पाहुणे अन्याय होताना गरजले कसे ते. सारेच पाहिलेस तू प्रत्यक्षात इथे, सारेच अनुभवले जे जे घडले इथे. वरती त्यांच्या राज्याभिषेकाचे मंगल अक्षताही पडल्या इथेच. म्हणूनच तर मी आलो इथवर आणखी विचारणे. करशील ना पुन्हा भूतकाळ ताजा? रायगडा, सांगशील ना कसा होता माझा राजा? सांगशील ना रायगडा, कसा होता माझा राजा? घडविले ज्याने स्वराज्य आणि सुखावली सारी प्रजा. सांग ना रायगडा, कसा होता माझा राजा? जय शिव. एक वास्तुशास्त्रातली गनिमी काराची बांधणीचा प्रकार याला बोलतात. याचा फायदा असा आहे की तुम्ही आता येताना बघितलं की या पायऱ्या चढताना आपल्याला खूप दमछाक होते, कारण याची जी उंची आहे ती बनवताना अशा पद्धतीने बनवली आहे की जर शत्रू जर समजा किल्ल्यामध्ये घुसला किंवा जर एंट्री केली तर त्याच्या पायऱ्याच्या उंचीच्या मानाने तो थकून जाईल. आणि या किल्ल्यावरती जे सैनिक असतील किंवा आता हे जे झरोके दिसत आहेत, या झरोक्यातून त्यावेळेला शत्रू जर आतमध्ये घुसला तर त्यांच्या अंगावर उकळतं पाणी किंवा तेल ओतलं जायचं. म्हणजे या एवढ्या भागामध्ये शत्रू पूर्णपणे कोंडला जायचा. दुसरी गोष्ट, जोपर्यंत तुम्ही किल्ल्यात वर चढत नाही तोपर्यंत दरवाजा कुठे हे अजिबात आपल्याला नजरेस पडत नाही. अशा प्रकारचा हा दरवाजा आतमध्ये ठेवलेला आपल्याला दिसतो, त्याला गोमुखी बांधणी बोलतात. दुसरी गोष्ट, पूर्वीच्या काळात अशी एक पद्धत होती, तुम्ही पिक्चरमध्ये बघितले असेल की हा जो दरवाजा असतो, कुठल्याही किल्ल्याचा जो दरवाजा असेल तो तोडण्यासाठी आहे ना मोठे मोठे लाकडाचे ओंडके आणले जायचे.
जर माणसाने तुटत नसेल तर ओंडके 10-15 लोकांनी धरायचे आणि दरवाजाला ठोक द्यायची. पण त्याला सुद्धा गनिमी काव्याचा एक बोलतात ना की असा आडोसा केला महाराजांनी की ह्याचं जे वळण आहे वळसा आणि त्याची जी साईज आहे आतमध्ये जे अंतर आहे रुंदी जी आहे ती त्या प्रकारे ठेवली की एखादा ओंडका जर आतमध्ये आणला तर तो सहजपणे बघा असं वळू शकत नाही. जर तो वळला तर तो त्या दरवाजापर्यंत पोहोचू शकत नाही आणि जर तो वळला तरी त्याला पाठीमागे येऊन जो जोर लागतो तेवढी ताकद सुद्धा पुरू शकत नाही. अशा प्रकारची बांधणी या वाटेची केलेली आहे. तिसरी गोष्ट, जर लाकडाने सुद्धा सुटला नाही समजा ओंडक्याने तर त्यावेळेला हत्तीचा वापर केला जायचा मोठे मोठे दरवाजे तोडण्यासाठी. मग त्या हत्तीला कसं अडवायचं तर दरवाजाला ते लोखंडाचे जे सूळ बनवले जे अंकुश दिसतात ते हत्ती ज्यावेळेला असं डोक्याने जेव्हा त्याला घाव मारतो त्यावेळेला त्याला इजा व्हावी आणि दरवाजा तुटू नये याच्यासाठी ते खूर मारलेले आहेत. त्याला सुळे असे बोलतात म्हणजे त्याला अंकुश बोलतात. अशा प्रकारे दरवाजे बांधले. दुसरी गोष्ट, समजा पावसाळ्याच्या काळामध्ये समजा या किल्ल्यावरती आसपास जर पाणी साठलं तर ते पाणी बाहेर जाणार कुठून म्हणून दरवाजामध्ये एक होल ठेवला दिसला का. त्या होलातून जे साठलेलं पाणी असतं ते बाहेर पडतं. अशा प्रकारची ही बांधणी आहे. अशा प्रकारचा गोमुखी दरवाजा आहे की चारी बाजूनी आता बघा तुम्ही आखी तटामध्ये चढली जरी किल्ल्याचा हा मेन दरवाजा असला तरी याच्या पलीकडे आता बघा इथपर्यंत जरी समज एखादा शत्रू आला तरी इथून अजून 500 मीटरचं अंतर वर बाले किल्ल्याचं आहे. एखाद्या शत्रूला असं वाटेल की आपण किल्ल्यात आलो दरवाजा आले म्हणजे आपल्याला वाटतं किल्ल्यात आलं तर बऱ्याच लोकांना असंच वाटतं की दरवाजा बघितला म्हणजे मी किल्ल्यात एंट्री केली. नाही, जेवढी तुम्ही दमछाक आता खालून वर केली त्याच्या अर्ध्याने अजून वर करायचे आहे तेव्हा तुम्ही बाले किल्ल्यामध्ये प्रवेश करणार. म्हणजे जर समजा शत्रू इथून जरी सुटला तरी या 500 मीटरच्या माऱ्यामध्ये त्याला चारी बाजूनी शत्रू म्हणजे आपले मावळे घेरत होते आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होते. दुसरी गोष्ट, हिरकणी पिक्चर जर बऱ्याच लोकांनी बघितला असेल त्याच्यामध्ये हिरकणी धावताना जो स्पॉट दाखवलाय ज्या तटाला तो तट हा आहे. ही जी तट दिसते ना याच्यात आपण एंट्री करू त्याला तो मुलगा जो उभा आहे त्या तटाला आहे ना एकदम छोटीशी 2 कातळाच्या मधी म्हणजे ही तटबंदी आणि नैसर्गिक कातळ हा पूर्ण एक छोटासा असा रस्ता तयार केलेला आहे जेणेकरून शत्रू समजा हा तर ती मधी जी दरी आहे त्या दरीमध्ये वरून दगडी टाकून किंवा खेळून त्यांना मारलं त्याच्याशी पद्धतून जेणेकरून चेहरा चिंगरी एकदम संवाद होतो. वासे असायचे आणि याला असं उतरता म्हणजे चप्पल होते याला आणि हे लाकडाचे वासे होते. याच्यामध्ये जे छोटे छोटे हे दिसतात ते दिवटे म्हणजे दिवे ठेवायची जागा. हे कळतंय का? ऐका एक मिनिट. मगाशी जे सांगितलं या जिथे राहायचे ती ही जागा याच्यामध्ये तुम्हाला मध्ये जागा दिसते त्याच्यामध्ये लाकडाचे वाशे पहिले असायचे आणि हे जे उतरतं छप्पर दिसत आहे असे जे सी आकाराचे कोणे असतात त्या कोण्याची उतरती छप्पराची घरं होती आणि जे सैनिक इथे पहारे द्यायचे त्याच्या व्यतिरिक्त जे असायचे ते इथे आराम किंवा त्यांचं विश्रांतीचं ठिकाण असायचं. आणि याच्यामध्ये जे छोटे छोटे तुम्हाला कोनेडे दिसतात याच्यामध्ये दिवा ठेवायला जायचा किंवा मशाली ठेवण्यासाठी केलेल्या जागा याच्यामध्ये होत्या. अशा प्रकारची ही एक चौकी आहे की इथे आतमध्ये आल्यानंतर पूर्ण माणसाची चौकशी केल्याशिवाय त्याला आतमध्ये सोडला जात नव्हता. अशी ही देवडी आणि ही त्याची राहोटी. असे चला मागून घेतलेल्या तोफांपैकी या बनावटीच्या तोफा आहेत ज्याच्यावरती ब्रिटिश राजमुकुट जसा आपण पाहिला जसं आहे त्याच्यावरती जे काही जे चिन्ह असतात पुरावे असतात हे आपल्याला लगेच कळू देतात की तोफ कुठल्या काळातली आहे. जर पोर्तुगीज काळातली असेल तर कशी असते, ब्रिटिश काळातली असेल तर कशी असते, मराठी शाळेतल्या जो तोफा असते त्या कशा असतात. त्याच्यावरती बघा ब्रिटिश राजमुकुट आहे. सगळ्यांना दिसतंय का? जे आपण भिवंडी तोफा काढला त्याच्यामध्ये सुद्धा ब्रिटिश राजमुकुट होते त्याच्यावरती साल होते. ओके, याच्यावरून आपण कळू शकतो की महाराजांनी त्यावेळेला स्वराज्याच्या किंवा रायगडाच्या सुरक्षेसाठी ब्रिटिश राजवटीच्या तोफांची मागणी केली होती. याची पत्रकं बऱ्याच ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहेत इतिहास संशोधक मंडळामध्ये. तर त्यापैकी ह्या तोफा आहेत. आता मगाशी मी तुम्हाला एक गोष्ट सकाळी आपण जेव्हा सुरुवात केली तेव्हा दाखवली. लक्ष इकडे द्या, मी बोलते लक्ष द्या. समोर मगाशी आपण जे दाखवलं मी तुम्हाला मदार मोर्चा दिसला का पांढरा दगड रंगवलेला आहे सगळ्यांना दिसला. आता तुम्ही एक विचार करा या तोफगोळ्यामध्ये जर तोफगोळा भरला आणि समजा जर तिथे शत्रू तिथपर्यंत आला तर इथला तोफगोळा सहजपणे त्या जागेवर मारा करू शकत होता. लक्षात आलं तुमच्या? अशा प्रकारचं ते म्हणजे मेट आहे. म्हणजे आपण म्हणतो ना निशाणीवरती जागा. एखादा जो गोलंदाज तो परफेक्ट त्या जागेवर मारत होता. समजा ही तोफ त्यावेळेला जर चाकं असतील तर इथून समजा गोळा आता ही रायगडवाडी आहे तर रायगडवाडीत समजा इथे जर त्यांची जर छावणी असेल ब्रिटिशांची किंवा जर मुघलांची तर इथला तोफ गोळा तिथे सहजपणे पडत होता.
कारण याचा माराच जवळजवळ 12 किलोमीटरचा असल्यामुळे किती अंतरावरती आपण मारू शकत होतो. देशा खडखर देशा दगडांच्या देशा दगडांच्या देशा दगडांच्या देशा दगडांच्या देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा अंचन कांचन करवंतीच्या काटेरी देशा बकुल फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा बकुल फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा दारी 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 बाबा भक्तीच्या देशा आणि बुद्धीच्या देशा शाहिराच्या देशा करत्या मरदाच्या देशा हनुमंताची मूर्ती का असते आणि इवन या पाण्याच्या जागी का असते. बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही सुधागडला पण गेलात तर दरवाजातून चढताना तिथे पाण्याचे टाके आणि त्याच्यावरती हनुमंताची मूर्ती आहे, त्याला सुद्धा हनुमान टाकेच बोलतात. हनुमान टाक्याचं कारण एकमेव होतं की जसं आता आपण सुद्धा कधी कधी काळोखामध्ये जायला घाबरतो, बरोबर की नाही. मग पूर्वीच्या काळी मावळे म्हणा किंवा माणसं म्हणा जेव्हा पाणी प्यायला एखाद्या टाक्याकडे यायची तेव्हा थोडी भीती असायची काही ठिकाणी. मग ती भीती दूर होण्यासाठी त्याला दुसरी शक्ती म्हणजे काय, देव, बरोबर आहे. मग ते देवाचं शक्तीचं प्रतीक म्हणजे हनुमान. लक्षात आलं. आणि शक्तीचं प्रतीक याच्यासाठी आहे की ही दक्षिण दिशा आहे. मग दक्षिण दिशेच्या विरुद्ध बाजूला ही असते, कारण दक्षिण दिशा आपण नंतर जाऊ तेव्हा मी तुम्हाला काळकाईचं खोरं दाखवणार आहे. म्हणजे काळकाईची खिंड आहे पाठी. काळकाई ही यमाची आई आहे. काळकाई ही जी आई आहे ही यमाची आई आहे. यम हा तिचा मुलगा. मग त्याला विरोध करण्यासाठी म्हणजे यमानी या रायगडावरती प्रवेश करू नये म्हणून त्याला रोखण्यासाठी हनुमंताची मूर्ती दक्षिण दिशेला ठेवली जाते. लक्षात आलं. आणि जेणेकरून पाणी प्यायला जो माणूस येईल त्याला भीती वाटू नये याच्यासाठी. त्यानंतर रायगडावर ज्या वेळेला वेढा पडल्याच्या नंतर मुघलांनी या किल्ल्यावरती बऱ्याच ठिकाणी नासधूस केली. त्यापैकी नासधूस केलेला एकमेव पुरा म्हणजे गणपतीची मूर्ती. दिसते का सगळ्यांना. याच्या आतमध्ये गणपतीची मूर्ती होती ज्याची फोटो तुम्ही रायगडाची जीवनकथा ही पुस्तक जर वाचलात त्याच्यामध्ये याचा फोटो आहे. जर कोणाला बघायचं असेल बघू शकता. आजही या पाण्याचा टाक्याचा वापर केला जातो. याच्यामध्ये आताही पाणी आहे. आता इथून पुढे आपल्याला पाण्याचे टाके त्यांचं काय महत्व आहे हे सगळं बाकीचे कशाला बांधले. याला जोड टाकं बोलायचं. काय बोलायचं, जोड म्हणजे एकाच एक जोडीला आपण बोलतो ना तसं. तर हे बांधण्याच्या पाठीमागे कारण काय की समजा पावसाचं पाणी असेल तर ह्या तलावामध्ये भरलं. आता हे तलाव कुटुंब भरलं तर मग या तलावात जाण्यासाठी आहे ना ही व्यवस्था केली. दिसली का. हे असं पाणी या टाक्यात उतरत होतं. कशी सुविधा आहे बघा. म्हणजे पूर्वीपासून करून ठेवलेली आहे या सगळ्या गोष्टी. दुसरी गोष्ट या काटाला सुद्धा बघा एक दडाची कडा खोदलेली आहे. दिसली दगडाची. त्या साईडला पण खोदलेली आहे. म्हणजे कडेचं सुद्धा पाणी आहे ना व्यवस्थित कडेनी त्या तलावामध्ये उतरावं अशी सोय केलेली आहे त्याला. दिसली. याला लोहस्तंभ असं बोलतात. आता ज्या दिवसापासून या रायगडाचा इतिहास जसा जसा उलगडायला सुरुवात झाली तसं तसं बऱ्याच इतिहासकारांची वेगवेगळी मतं आहेत. पण ती बऱ्यापैकी जी काय आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. याला लोहस्तंभ बोलतात. काही इतिहासकारांचं असं मत आहे की पूर्वी रायगडावरती समजा एखादा गुन्हा जर साबित झाला तर त्या माणसाला असं कडीला बांधलं जायचं हाताने आणि त्याला चापकाचे फटके दिले जायचे किंवा त्याला शिक्षा दिली जायची. ही पहिली पद्धत. दुसरी गोष्ट याच्या पाठीमागे असा एक काही इतिहासकारांचा म्हणजे मत आहे की हा मल्लखांब आहे. पण मल्लखांब लोखंडाचा खांब असू शकत नाही कारण मल्लखांबाला कडी नसते. दुसरी गोष्ट असं आहे की काही इतिहासकारांचं असं मत आहे की याचा जो वापर आहे हा हत्ती बांधण्यासाठी केला जातो. अशा बऱ्याच इतिहासकारांनी काही मत मांडलं. पण हत्ती बांधण्यासाठी पायामध्ये खूर बांधावे लागतं वरती नाही. बरोबर आहे. ही झाली तिसरी गोष्ट. आणि सगळ्यात शेवटची म्हणजे शिवभारतमध्ये अशी एक छोटीशी नोंद सापडते. या रायगडावरती एक नैसर्गिक घड्याळ आहे. आता ते घड्याळ कुठलंही इतिहासकारांनी अजून पक्क सांगितलं नाही पण बऱ्याच लोकांचा असा अभ्यास आहे. माझं सुद्धा वैयक्तिक असं मत आहे की या चारित्र्याची एकमेव कारण आहे की पूर्वीच्या काळामध्ये बघा आता पण जरा थोडी बाजूला पाठीवर याची जी सावली आहे ही समोर पडली आहे. दिसते का. दिसली. जसं जसं सूर्य उगवतो किंवा जसं जसं सूर्य एका दिशेवर दुसऱ्या दिशेत जातो तशी तशी ती सावली आहे ना टन होत जाते. लक्षात आलं का मी काय बोलतोय ते. हे अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे. एक विज्ञान पण याच्या पाठीमागे आणि आपण बोलतो ना एक शास्त्र सुद्धा आहे नैसर्गिक की ह्याची सावली जसं जसं टायमिंग बदलतो तसं बदलत जाते पूर्ण घड्याळाच्या काट्याप्रमाणे. त्याप्रमाणे आहे ना प्रहर ठरवला जायचा की पहिला प्रहर कुठला दुसरा प्रहर कुठला. याच्यासाठी हा खांब होता असं काहींचं मत आहे. याच्याशी मी पण सहमत आहे. माझा सुद्धा अभ्यास याच बाबतीमध्ये पुढे आहे. त्याच्यानंतर याच्यावरती जरा थोडंसं यासाठी नंतर येऊन बघा. याच्यावरती श्री म मा न स द आणि त अशी शब्द कोरलेली आहेत. ही पूर्वीपासून आहेत. म्हणजे व्यवस्था केलेली आहे. डायरेक्ट किल्ल्याकडे कोणी जाऊ शकत नाही. किती जबरदस्त व्यवस्था केलेली आहे पूर्वीच्या काळामध्ये बघा. म्हणजे विचार करा.
सप्त नद्या म्हणजे 7 नद्यांचं पाणी महाराजांना राज्याभिषेकासाठी आणलं गेलं होतं आणि राज्याभिषेक झाल्याच्या नंतर ते जे पाणी होतं या तलावामध्ये सोडलं गेलं म्हणून त्या सप्त नद्यांचं पाणी सोडलं म्हणून याला गंगासागर तलाव असं बोलतात. म्हणजे त्या 7 नद्या ज्या होत्या या गंगा होत्या त्याचं पाणी याच्यात सोडलं गेलं म्हणून याला गंगासागर तलाव बोलतात. ज्यावेळेला राज्याभिषेक सोहळा आजही होतो पण केला जात होता. आजही याच्यावरती जर तुम्ही वरती कुठल्याही त्या चौकटीत गेलात तर एवढी हवा येते की त्या हवेच्या झोताने आपल्याला स्वतःचे डोळे पापण्या लावतात. पालखी दरवाजा आणि हा इमर्जन्सी दिंडी दरवाजा दिसला इथून पायरी मार्ग आहे. त्यानंतर याला सुद्धा येण्यासाठी इथे समोर पायरी मार्ग आहे. या मिनारमध्ये आपण नंतर उतरणार आहे. वरच्या साईडने आल्याच्या नंतर आपण त्याच्यात जाणार आहे. ह्या मिनारमध्ये ही शिर्के आडनाव जे आहे महाराष्ट्रातलं त्यांची आराध्य दैवत आहे, कुळदैवत संपूर्ण महाराष्ट्राची. शिर्क्यांनी आणलेली देव म्हणजे कुळदैवत त्यांचं. तर त्या शिरकाई मंदिराची स्थापना नव्याने पेशवे काळामध्ये केलेली आहे त्याच्यानंतरच्या काळामध्ये. पण ते शिरकाईचं जे मंदिर होतं ज्यावेळेला 17व्या शतकाच्या म्हणजे शेवटला किंवा सुरुवात मध्यामध्ये ज्यावेळेला मुघलांनी वेढा दिला ते म्हणजे लिखित आहे की 11 दिवस रायगड जळत होता, 11 दिवस तर रायगड उद्ध्वस्त झाला. आज जेवढ्या रायगडा वस्तू आहेत त्याला संपूर्णपणे कौलारू म्हणजे छप्पर होतं, रेशीम कापड होतं, कसं होतं कुठे होतं हे सगळं त्यांनी मी सांगेन. तसं या ठिकाणी ही वास्तू तुम्ही बरेच लोक हे पाहिली असेल किंवा माहीत नाही किंवा अनदेखी झाली असेल. शिरकाईचं जे आत्ता मंदिर आहे त्याचं खरं स्थान हे आहे. झालं उद्ध्वस्त झाल्यानंतर पेशवे काळामध्ये पुन्हा त्या मंदिराची स्थापना केली. इथे जी उद्ध्वस्त झालेली मूर्ती आहे आता याचं पण एक वैशिष्ट्य आहे की बरीच लोक त्या मंदिरामध्ये पाया पडतात. जी अष्टभुजा असणारी जी आता शिरकाई देवीची मूर्ती आहे आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की तीच नवीन म्हणजे जुनी मूर्ती आहे पण ती पेशवे काळामध्ये बसवली गेली. नंतर त्याची खरी जी मूर्ती आहे जी तोडली गेली तोफगोळ्याच्या माराने ती त्या मंदिराच्या पाठीमागे ठेवलेली आहे. फार कमी लोकांना ती माहिती आहे त्याच्यामुळे दर्शन घेताना पाठच्या मूर्तीचं पण घ्या. शिवशंभूच अवतार देवा तूच मल्हार भैरवनाथाच अवतार देवा तूच मल्हार. रायगडावरती प्रशस्त बाजारपेठ आहे. या बाजारपेठेला तेव्हा हुजूर बाजार असं बोलायचे. काही इतिहास अभ्यासकांचं असं बोलतात ना एक टेढामेढा असं एक म्हणजे त्यांचा असं एक कायस आहे त्यांचा असं काही अभ्यास आहे की हे रायगडावर येणारे जे प्रमुख अतिथी होते त्यांची राहती घर आहेत पण याला कुठलाही पाठपुरावा नाही आहे. पण ही बाजारपेठ होती याचे बरेच पुरावे आज या जागेवरती आहेत. सुरुवात करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांचे ज्या वेळेला कर्नाटकामध्ये होते त्यावेळेला एक घटना घडली होती की त्यांना एका ठिकाणी खोदकाम चालू असताना म्हणजे ज्या ठिकाणी काम चालू होतं त्यांचं त्यावेळेला त्यांना तिथे सोन्याचा हंडा भेटला होता. या लिखित गोष्टी आहेत जे तुम्हाला मी कळतं. तर तो सोन्याचा हंडा किंवा ते धन कुठे ठेवायचं तर त्यांनी त्यावेळेला कर्नाटकचे व्यापारी होते त्यांचं नाव होतं शेषाप्पा शेट्टी ज्याला नागाप्पा शेट्टी असं सुद्धा म्हटलं जातं. तर त्यांचे विश्वासू म्हणजे सरदार होते तर त्यांनी ती वस्तू त्यांच्याकडे ठेवायला दिली आणि ती त्यांनी शेवटपर्यंत राखली. आणि आज या साताऱ्यामध्ये जे प्राचीन शिलारकालीन जे मंदिर आहे तशा प्रकारचं जे हेमाडपंथी मंदिर आहे ती मंदिरं त्या काळामध्ये बांधली गेली त्याच पैशाच्या ह्याच्यामध्ये. मग त्या विश्वासाच्या जोरावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी शेषाप्पा शेट्टी ही जी व्यक्ती होती ज्यावेळेला हा रायगडाचा बाजारपेठाचा सुभा तयार केला जेव्हा हे बांधकाम बांधलं त्यावेळेला याचा प्रमुख कुणाला नेमायचा कारण रायगडावरती येणारे वेगवेगळे व्यापारी जे होते ते समजा एखाद्याने जर फितुरी केली समजा एखादा व्यापारी आला त्याला आपण ही जागा दिली आणि त्यांनी जर रायगडावरच्याच गोष्टी जर बाहेरच्या लोकांना सांगितल्या तर आपला रायगड किंवा स्वराज्याची राजधानी धोक्यात येऊ शकते. या हिशोबाने त्यांनी याचा प्रमुख कुणाला तरी निवडायचा म्हणून त्यावेळेला त्यांना आठवण झाली की आपल्या आजोबांच्या काळामध्ये अशा व्यक्तीने म्हणजे कर्नाटकचा मोठा व्यापारी आहे म्हणून त्यांनी त्यांना आमंत्रण दिलं की या रायगडाचं प्रमुखपद किंवा या रायगडाचं मेन आपण सांभाळावं सगळं आणि ज्याला कोणाला व्यापार करायचा ते निरखून तुम्ही व्यापार करायला द्यावा आणि याचा जो काय कर असेल तो स्वराज्यात जमा करावा. मग त्या शेषाप्पा शेट्टी जे होते ज्याला नागाप्पा शेट्टी असं म्हणतात तर त्याला या बाजारपेठेचा प्रमुख म्हणून निवडला गेला. मग त्यांनी शेवटपर्यंत या बाजारपेठेचं प्रमुखपद निभवलं एकदम शेवटच्या क्षणापर्यंत. मग त्यांनी स्वतःची एक ओळख म्हणून आपल्या नावाचं म्हणून काय अस्तित्व नाव लिहू शकत नाही म्हणून त्यांनी स्वतःच्या आडनावाचं शेषाप्पा म्हणजे जे तुम्हाला दिसतंय 6 तोंडाचा जो नाग आहे
दिसला का वरती? तो शेषाप्पा शेट्टी म्हणजेच नागप्पा शेट्टी म्हणून त्यांनी स्वतःचं एक शिल्प कोरलं आणि शिल्प कोरल्याच्या नंतर हे पूर्ण बाजारपेठ नागप्पा शेट्टीच्या अंडरखाली आली. या साईडला 22 दुकानं आहेत, या साईडला 22 दुकानं आहेत आणि याच्या मध्ये तुम्हाला हे जे दिसतंय टोटल खूप मोठं अंतर आहे. तुम्ही विचार केला बाजारपेठ जर असेल तर एवढं मोठं अंतर कशाला? तर पूर्वीच्या काळी बघा इथे लक्ष द्या, सांगते ही जी उंची आहे. आता तुम्ही विचार करा की बाजारपेठ जर असेल तर माझीच उंची एवढी आहे तर मी घेताना असं घेईन का? साहजिक आहे ना, असं तर आपण घेऊ शकत नाही. पण याच्या पाठीमागे एक असं म्हणजे असं इतिहास शास्त्र आहे की पूर्वीच्या काळी ज्या ह्या बाजारपेठेमध्ये ही ऐतिहासिक बाजारपेठ आहे, आत्ताच्या काळातली बाजारपेठ नाही आहे. मग त्यावेळेला लोक घोड्यावर बसून बाजार करायचे आणि घोड्याची हाईट एवढी असायची त्याच्यामुळे घोड्यावर बसलेला माणूस किंवा पालखीवर बसलेला माणूस, आता समजा माझ्या खांद्यावर पालखी आहे तर ती पालखी सहजपणे या तटाला लागत होती. पालखीतून एखादी वस्तू घ्यायची आणि पुढे निघून जायचं किंवा घोड्यावर बसून एखादी वस्तू घ्यायची पुढे जायचं, असा घोड्यावरून व्यापार केला जायचा. म्हणून याची उंची या लेवलला ठेवलेली आहे. दुसरी गोष्ट, हा जो पहिली जी वास्तू दिसते याच्यामध्ये पण 3 रचना आहेत. तुम्ही विचार कराल की अशी वास्तू रचना कशासाठी आहे? याच्यामध्ये 3 खोल्या आहेत. सगळ्या जेवढे 42 दुकानं जेवढे आहेत, जेवढे 44 22 त्या सगळ्यांमध्ये टोटल सेम व्यवस्था केलेली आहे. पहिलं एक जसं सेम दिसतं समोर तसंच अजून एक पाठीमागे आहे आणि त्याच्या पाठीमागे अजून एक आहे. त्यातलं एक दुकान तुम्ही कुठलंही बघू शकता सगळेजण. त्यातलं पहिलं हे जे आहे हे सेल्स काउंटर आहे, म्हणजे वस्तू विक्री. लक्षात आलं? वस्तू विक्री म्हणजे इथे जो माल आहे तो व्यापारी विकायचा. त्याच्या पाठचा जो भाग आहे त्याच्यामध्ये गोडाऊन आहे. गोडाऊन म्हणजे काय, जो माल विकला जायचा त्याचा एक्स्ट्रा माल सारखा तो वर खाली करू शकत नाही, एकदम माल मागवला जायचा. तो माल तिथे ठेवला जायचा दोन्ही बाजूला आणि त्याच्या पाठीमागे आता तो व्यापारी काय रोज 5-5 दिवसांनी आठवड्या महिनाभराने आपल्या घराकडे जायचा नाही, त्याचं कुटुंब सगळं इथेच राहायचं. मग त्या कुटुंबाला राहण्यासाठी तिसरी व्यवस्था पाठी केली. असे 1 2 3 असे 3 रूम आहे त्याच्यामध्ये. असे टोटल जेवढे 22 दुकानं त्याच्यामध्ये व्यवस्था केलेली आहे. पूर्वी इथे लाकडाचे खांब होते, हे जे तुम्हाला दिसतात ना, लाकडाचे खांब होते आणि त्याच्यावरती अशी उतरती कौलाची छपरं होती आणि त्याच्यामध्ये जी दुकानं होती ती आपल्याला बघायला भेटतात. अशी 22 दुकानं. दुसरी गोष्ट, मधला जो पेसेज आहे ते सांगायचं राहिलं की हा एवढा मोठा अंतर का ठेवलाय की समजा जर आता बाजार खरेदी करतात, आता आपण एवढी लोक आहेत आणि समजा एखादा राजा आला, सुभेदार आला, सरदार आला वस्तू ठिकाणी, तर या ठिकाणी गर्दी होऊ नये. लक्षात आलं की नाही? म्हणूनसाठी एवढी मोठा अंतर ठेवलेलं आहे की एखाद्या कुठल्याही येण्या जाण्यासाठी लोकांना त्रास होऊ नये, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, याच्या पाठीमागे तुम्हाला एक गोष्ट दिसते बघा, ते लेडीज उभ्या दिसले का, तिथे होल आहे खाली. या बाजारमध्ये प्रशस्त बाजारपेठेमध्ये ज्यावेळेला पावसाळा यायचा त्यावेळेला पावसाचं पाणी अडून राहू नये आणि पाणी सहजपणे निघून जावं आणि व्यवस्थित जो मार्ग आहे हा सुखकर किंवा व्यवस्थित राहावा याच्यासाठी पाणी जाण्यासाठी केलेली जागा आहे. दिसली? अशी ही 22 दुकानं आहेत. चला या पुढे. तुम्हाला बघायचं ते एखादं दुकान बघू शकतो आतमध्ये. जल प्रवाह पावितस्थले कलेवलं विलम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिकां जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलं विलम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिकां टमट्टमट्टमट्टमन्निनादवट्टमर्वयं टमट्टमनिनादवट्टमर्वयं चकार चण्डताण्डवं करोतु नः शिव शिव. सैन्यांमध्ये मुसलमान म्हणजे इस्लामी धर्माचे सुद्धा सैनिक होते. तर एक काळ असा होता की त्यांना असा प्रश्न पडला, म्हणजे जे अष्टप्रधानांपैकी राजे होते किंवा जे सैन्यदल प्रमुख होते त्यांनी महाराजांकडे अशी याचिका केली की आम्ही, म्हणजे ज्यावेळेला हे वास्तुशास्त्र चालू होतं, जगदीश्वराचं मंदिर हे नंतर बांधलेलं आहे, रायगडाच्या नंतर. लक्षात आलं? म्हणून तुम्हाला बघा त्याचे बांधकामी दगड वाकडे तिकडे दिसतात, दिसले का? हे सगळं नंतरच्या काळात केलेलं आहे, इमर्जन्सीमध्ये, महाराजांच्या राज्याभिषेकाच्या घाई गडबडीमध्ये.
तर ज्यावेळेला हिरोजी इंदुलकरांना महाराजांनी प्रश्न विचारला की म्हणे आपले लोक तर एक शिव मंदिरामध्ये किंवा शिरकाई देवीच्या मंदिरामध्ये कुठेही पूजा करू शकतात, तर इस्लामी धर्माच्या लोकांनी कुठेही पूजा करायची. तर असा एक लिखित पुरावा सापडतो का फार कमी ठिकाणी. तर त्यावेळेला हिरोजी इंदुलकरांनी वास्तुशास्त्रामध्ये जसं एखादा दर्गा कसा असतो दिसलं का तशा प्रकारची वास्तू, आणि त्याचे बघा हे मिनार दोन दिसले का हे दर्गाच्या रूपामध्ये बांधले की मॉमेटेन लोकांनी आतमध्ये किंवा बाहेर दोन्हीपैकी कुठल्या तरी एका ठिकाणी राहून नमाज सुद्धा पाडू शकतो आणि हिंदू धर्म सुद्धा जाऊन ती सेवा करू शकतो. असं या वास्तुशिल्पाचं एक महत्त्व. याची जी तोडफोड झालेली आहे, हे जे नंदी तोडलेले आहे ते सगळे मुघल काळात तोडण्यात आले. जसं तुम्हाला मी आतमध्ये सांगितलं की ते ओरिजिनल शिवपिंड नाही. ओरिजिनल शिवपिंड ज्यावेळेला मुघलांनी वेढा दिला, ते तोडफोड करायला सुरुवात केली, तेव्हा आपल्या मावळ्यांनी ती शिवपिंड उचलली आणि इथून खाली नाते नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये जे शिवमंदिर आहे जे जुनं आहे त्या मंदिरामध्ये ती शिवपिंड आहे. आणि ही शिवपिंड पेशव्यांनी बसवली. जेव्हा पेशव्यांचा काळ आला त्यावेळेला त्यांनी ती बसवली. हे या किल्ल्याचं वैशिष्ट्य. दुसरी गोष्ट असं आहे की हे बाजूला जे तुम्हाला जोते दिसतात हे सगळे दिसले रूम्स, हे रूम याच्यासाठी होते की एखादा अतिथी किंवा जे ब्राह्मण लोक असतात ते जेव्हा एखाद्या दीक्षा मागायला येतात बघा, राजाकडे दीक्षा मागायला येतात ना एखाद्या राजाकडे, तसं त्यांना दीक्षा मागायला आलं की रायगडात त्यांना राहण्यासाठी इथे सोय होती. त्याच पद्धतीचा जो कवी कलश होता हा उत्तरेकडून आलेला एक कवी होता. आणि त्यावेळेला महाराज आणि येसादी कंक त्याचे जे म्हणजे तानाजी मालुसरे हे सगळे ना एकाच पांढऱ्या वस्त्रामध्ये दर सोमवारी महाराज, आता ती शिवपिंड नाही म्हणून पण तिथे जी शिवपिंड होती समजा असं तीच जागा आहे जिथे आपण ओम केला, महाराज दर सोमवारी इथे दर्शनाला यायचे. दर सोमवारी म्हणजे आज विचार करा जिथे आपली पावलं आज वळत आहेत तिथे महाराज दर्शनाला यायचे. आणि याचा जो मेन मार्ग होता जसा आपण आता आलो तो रस्ता नाही आहे, रस्ता पाठीमागून आहे आतमधला असा येऊन, म्हणजे तिथून येऊन हिरोजी इंदुलकराची पायरी इथून आत यावं असं ती सिस्टीम आहे. आता जसं आलं तशी सिस्टीम नाही आहे पूर्वीची, ती दाखवतो मी. तर त्यावेळेला महाराजांनी इथे आले तर एक दिवस दर्शन केलं सोमवारचं होतं. इथे कवी कलश हे नाव तुम्ही आता संभाजी महाराजांच्या याच्यामध्ये बघितलं, तो सुद्धा त्याचा म्हणजे उत्तरेकडचा कवी होता तो सुद्धा. तर त्यावेळेला असं झालं की कवी कलश इथे रायगडवर आला, त्याला 11 दिवस थांबून ठेवला आणि नंतर 12व्या दिवशी त्याला ह्याच्यामध्ये आणण्यात आलं. ते बोलले की तुला दुसऱ्या दिवशी सोमवारी तुम्ही फ्रेश हो आणि या मंदिरामध्ये दर्शनासाठी. सकाळी जेव्हा तो दर्शनाला आला तेव्हा त्यांनी बघितले पांढऱ्या वस्त्रामध्ये 10-12 लोक दर्शन करतात. तर त्यांनी एकाला विचारलं म्हणे मला शिवाजी महाराजांना भेटायचं. म्हणे शिवाजी महाराज कशाला भेटायचं, काय काम आहे तर सांग ना आम्हाला. तर तो बोलला नाही तसं नाही, मला त्यांनाच भेटायचं. तो सांगायला तयार नाही. तर मग त्यांनी सांगितलं तू कशासाठी हे सांग वगैरे त्याला सांगतो. मग मी त्यांच्यावरती मी कवी आहे, मी त्यांच्यासाठी काव्य लिहिलं. तर ते बोलले मग आम्हाला ऐकवतो. तर म्हणजे नाही मी त्यांनाच ऐकवायला. तर शेवटी न राहून त्यांनी मग तो बोलले तू जर आम्हाला काव्य ऐकवलं जर आम्हाला ते पटलं तर आम्ही तुला महाराजांना भेट देऊ. आणि त्यावेळेला कवी कलशनी जे आपण गाणं आता ऐकतो इंद्रजिनी जंबपर रामवसे रंबपर, हे जे कवी हे काव्य ऐकतो ते इथं या जागेवर जिथे तुम्ही उभे आहेत याच नंदीच्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना ऐकवून दाखवलं. जे 10 जण होते त्याच्यामध्ये जे विचारत होते ते छत्रपती शिवाजी महाराज स्वतः होते. त्याला माहीत नव्हतं. जेव्हा त्यांनी ते काव्य ऐकलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना त्या काव्याचा महिमा कळाला आणि त्यांनी स्वतःहून त्यांना इथे राहण्याची त्यांच्या सगळ्या गोष्टीची सोय केली. आणि त्यांनी तेव्हापासून या स्वराज्याच्या जे जे घडलेल्या कालघटना होत्या किंवा त्याच्या घटना होत्या त्यावर काव्यरूपी प्रकार लिहिण्यामध्ये त्यांना परमिशन दिली. आणि मग त्यानंतर ते शेवटपर्यंत इथपर्यंत रुजू राहिले. फक्त राज्याभिषेकाच्या वेळेला ते इथे उपस्थित नव्हते, ते निघून गेले. असं ते काव्य जे आज आपण गाणं ऐकतो जिकडे तिकडे डीजेमध्ये म्हणा किंवा महाराजांच्या गाण्यामध्ये रिंगटोनमध्ये, ते काव्य सगळ्यात पहिलं ह्या जागेवर म्हटलं. शिवशंकर हा मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा खळदुष्ट दुर्जना प्रलयंकर हा सृष्टांचं रक्षितो शत्रूनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूपतो. गावा दृगदंड पर चीता मृगशुंड पर भूषण वेतुंड पर जैसे मृगराज है. तेजतम अंश पर कन्याचिनी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है. जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी. सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माए भवानी. आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठानी है माया भवानी. हम सब
मर्द मावड़े बड़े खुददार है, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे, तेरे चरण की शपथ माँ जगदम्बे है माय भवानी। जय माय भवानी। या सगळ्या वाईट प्रवृत्तीला एकमेव जागा कारणीभूत होती, तो म्हणजे हा समोरचा पोटल्याचा डोंगर. ओके, आता ह्याच्या पाठीमागे काय स्टोरी आहे सगळी सांगतो. पहिल्यांदा वाघ दरवाजाचा महत्व सांगतो, मग त्याचं सांगतो. वाघ दरवाजा रायगडाला वरती येण्यासाठी एकमेव आहे महादरवाजा, बरोबर आहे. त्या महादरवाजापर्यंत येण्यासाठी 2 दरवाजे आहेत, एक चित्त दरवाजा, दुसरा नाणे दरवाजा. नाणे दरवाजा हा शिवकाळातला राजमार्ग, आणि जो चित्त दरवाजा आहे तो आता 76 वर्ष झाली म्हणजे शासनाने पर्यटकांसाठी केलेला रस्ता आहे. ओके, तो पूर्वीचा रस्ता नाही. असे हे 2 रस्ते. ज्यावेळेला रायगड बांधून झाला त्यावेळेला महाराजांना प्रश्न पडला, ज्यावेळेला हिरोजी इंदुरकरांनी ही पूर्ण वास्तू बांधली त्यावेळेला त्यांना पहिल्यापासून एक प्रश्न होता, कारण शहाजी राजांच्या काळामध्ये सुद्धा असा एक प्रकार घडला होता. म्हणून त्यांनी हा प्रश्न विचारला हिरोजींना की गडाला जर संपूर्ण वेढा पडला समजा, आणि जर शत्रू आतमध्ये घुसलं तर आपला सैनिक किंवा आपलं राजसदर आपण वाचवायचं कसं, किंवा स्वराज्य वाचवायचं कसं. तर त्यावेळेला त्यांनी एक शब्द काढला होता आज्ञापत्रात की गडास एक दरवाजा थोर अयब असावा. अयब म्हणजे काय, गुप्त. अशा प्रकारचा एक दरवाजा असावा गडाला, की समजा जर गडात शत्रू घुसला तर तिथून आपण बाहेर पलायन करू शकतो किंवा तिथून कुठेतरी जाऊ शकतो बाहेर, जो कुणालाच माहिती नाही असला पाहिजे, अशा प्रकारचा दरवाजा. मग त्यावेळेला ह्या वाघ दरवाजाची निर्मिती केली. पण त्याच्या पाठीमागे अजून एक दंतकथा अशी आहे ज्याचा काय पाठपुरावा नाही, पण गोष्ट अशी आहे महत्वाची आहे की त्या गोष्टी इतिहासाला थोड्याफार जुळतात. की इथे जी पूर्वी तटबंदी होती, इथे बरीच तटबंदी आहे, त्या साईडला सुद्धा समोर दिसते आपल्याला, हे फक्त दरवाजानंतर बांधलाय, पण तटबंदी पहिली होती. तर इथे जे सैनिक शिपाई जे म्हणजे सेवा करायचे, जे रक्षणासाठी असायचे, तर एक दिवस असं झालं की त्या सैनिकांनी ना इथून एक वाघ येताना बघितला होता. या कड्यातून वरती वाघ यायचा, या जंगलातून खालून वर. तर त्यांनी 2-3 दिवस बघितल्यानंतर त्यांना स्वतः असं वाटलं की आपण मारावा का. तर त्यांनी पहिल्यांदा महाराजांच्या कानावर ही गोष्ट घातली. इथला जो तटसर नौबत असतो, म्हणजे या तटाचा जो मेन मालक असतो त्याला बोलतात तटसर नौबत, त्याच्या कानावर घातलं. त्यांनी महाराजांच्या कानावर घातलं की राजा असं गोष्ट आहे, तर काय करायचं ते जनावर का. तर महाराजांनी सांगितलं, एक लक्षात ठेवा, ते जनावर, महाराजांनी असा शब्द दिला की ते जनावर ज्या रोडने वर येतं, ज्या रस्त्याने, ते कुठून येतं त्याच्यावर लक्ष ठेवा, आणि कुठून खाली उतरतं त्या गोष्टीकडे लक्ष ठेवा. त्यावेळेला ते जनावर असं हा कडा असेल, इथून ते वर येत होतं गडावरती, आणि ह्या सगळ्या परिसरात फिरायचं, परत रात्री उतरून ते खाली निघून जायचं. मग हे महाराजांनी हेरलं. म्हणजे महाराजांच्या बरेच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला खूप गोष्टी दिसत होत्या. त्याच्यामध्ये जास्त काही ऐतिहासिक पुरावे नाहीत, पण आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की त्यावेळेला महाराजांनी आदेश दिला की तो वाघ जिथून वर येतो किंवा जिथून खाली उतरतो त्या ठिकाणी तो दरवाजा बांधा, आणि त्या दरवाजाला नाव द्या वाघ दरवाजा. आणि भविष्यामध्ये जेव्हा कधी रायगडावर संकट येईल तेव्हा तिथून खाली उतरण्याची हिंमत सुद्धा एका वाघाच्या काळीज असणाऱ्या मावळ्यामध्ये किंवा सरदारामध्येच असेल, असं त्यावेळेला त्यांनी सांगून ठेवलं होतं. आणि खरंच तसं झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हा दरवाजा बांधला गेला, पण याचा वापर कधी झाला नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात कधी वापर झाला नाही. पण संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने डायरेक्ट आपल्या म्हणजे रायगडावरती, राजधानीवरती हल्ला करायचं ठरवलं. आणि त्यावेळेला इतिकत खान हे त्याचं नाव होतं. ज्यावेळेला रायगड जिंकला त्याच्यानंतर त्याला जुल्फिकर खान हे नाव पडलं, त्याला पदवी भेटली औरंगजेबाकडून. तो जुल्फिकर खान यांनी या संपूर्ण रायगडाला वेढा दिला. आता वेढा दिल्यानंतर असं झालं की राजधानी धोक्यात आली मराठ्यांची. जर राजधानी धोक्यात असेल तर स्वराज्य राहणारच नाही. मग हा विचार त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई यांनी हा विचार केला की समजा जर हा स्वराज्याचा सगळा गाडा जर त्यांच्या ताब्यात गेला तर स्वराज्य पूर्णपणे संपलं. जसं शिलाहारांचं जे राजवट होती ही 12व्या आणि 13व्या शतकामध्ये यादवांनी पूर्णपणे संपवली. शिलाहार कधी पुढे आलेच नाही, तिथं शेवट झाला त्यांचा. तसा मराठ्यांचा शेवट त्याच काळात झाला असता.
पण तेव्हा येसूबाईंनी एका स्त्रीने पुढाकार घेतला आणि त्यांनी असा निर्णय घेतला की त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांचे छोटे म्हणजे त्यांचा छोटे जे हे होते शहाजीराजे छोटे होते 6 वर्षाचे, तर त्यांनी स्वतःला तिथे आपल्यासोबत ठेवून घेतलं आणि त्यावेळेला त्यांनी असा निर्णय घेतला सगळ्यांमध्ये की राजाराम महाराजांनी, त्यावेळेला राजाराम महाराज गादीवर होते, तेव्हा त्यांनी असा निर्णय घेतला की राजधानी इथे असेल का दुसऱ्या ठिकाणी असेल काय, स्वराज्य कुठेही चालू शकतो पण राजाचा छत्र वाचला पाहिजे किंवा छत्रपती असला पाहिजे स्वराज्याचा, तोच जर नसेल तर राज्य कोण चालवणार. मग त्यावेळेला राजाराम महाराज हे थोडे जाणते होते. मग राजाराम महाराज गादीवर असताना त्यांनी असा आदेश दिला स्वतःहून, त्यांनी राजकारभार हातावर घेतला आणि त्यांनी आदेश दिला की राजाराम महाराज, त्यांच्या 2 पत्नी, त्याच्यानंतर 2 अष्टप्रधानांपैकी मंत्रिमंडळ आणि 2 आपले संताजी घोरपडे हे जे होते आणि त्याच्याबरोबर अजून एक असे 7 जण, त्यावेळेला त्यांनी आदेश दिला की तुम्ही इथून रायगडातून पलायन करायचं आणि मजल दर मजल करत पन्हाळा बिनाळा हे सगळं जे आहे विशाळगड हे सगळं पार करून कर्नाटकामध्ये जिंजीला जायचं आणि तिथे जाऊन राजधानी स्थापन करायची, तिथून स्वराज्याचा कारभार चालवायचा असा आदेश त्यांनी दिला. आणि त्यावेळेला खरंच असं घडलं, तो निर्णय सगळ्यांमध्ये सहमत झाला आणि याच दरवाज्यातून बघा महाराजांनी दरवाजा बांधला पण त्याचा वापर एका दिवसासाठी झाला, काही क्षणासाठी. त्या दिवशी त्याची तारीख होती जानेवारी 10 जानेवारी ही तारीख होती. 10 जानेवारीला 10 जानेवारी हा किती 10 जानेवारी 10 जानेवारी आज 10 जानेवारी हो आज 10 जानेवारी. तर हा आज मगाशी बघा तुम्हाला मी जे मदार मोर्चा दाखवलं की ती पण तारीख 10 जानेवारीची आहे. तिथून जे तोफा टाकल्या होत्या ना ती सुद्धा तारीख 10 तारीख. तर या तारखेला याला वेढा दिला आणि अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे की ह्या वेळेला या तटामध्ये दरवाजा हे मुघलांना माहितीच नव्हतं, कारण ही सगळी नॉर्मली तटबंदी दिसत होती. त्याच्यामुळे या लोकांनी इकडे खाली उतरण्यासारखी जागाच नसल्यामुळे इकडे त्यांचा जो काय बोलतात तळ जो आहे किंवा त्यांचा जो घेरा होता त्याने लावलाच नाही, म्हणजे जे सैनिकांचा पहाराच लावला नाही, पण बाकी ठिकाणी सगळीकडे होता. मग ही गोष्ट कळल्यानंतर काय झालं, त्या दिवशी म्हणजे दुपारच्या प्रहर म्हणजे तिसरा प्रहर असो दुसरा किंवा तिसऱ्या प्रहरामध्ये एक जी हे असते टोपली त्या टोपलीला रशी लावून झोल बनवून या कड्यावरून खाली उतरले सगळे. हा जवळजवळ 90 अंशाचा कडा आहे खाली, पूर्ण अख्खा कातळ कडा आहे सरळ. या कड्याला झोल लावून राजाराम महाराज, त्यांच्या 2 पत्नी, 2 मंत्रिमंडळ आणि त्यांचे सरनौबती होते 7 जण खाली करणे आणि तिथे घोडे तयार ठेवलेले होते त्यांनी आधी. परत हे रस्ते आपले होते त्यांनी या सगळ्या गोष्टीच्या आधी इथून घोडे जे सुटले ते मजल दर मजल करत 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 जिंजी गाठली. जिंजीला जाईपर्यंत तुम्ही विचार नाही करणार, नोव्हेंबर उजळला. नोव्हेंबर 2 ही तारीख, इकडे 2 नोव्हेंबरला पोहोचल्याच्या नंतर 3 नोव्हेंबरला रायगड पडला म्हणजे काय त्यांच्या ताब्यात गेला, मुघलांच्या ताब्यात गेला. तर याच्या पाठीमध्ये विचार करा, इथून सुटलेले राजाराम महाराज जिंजीला पोहोचेपर्यंत 7 महिने गेले. किती 7 महिने. आता 7 महिन्यामध्ये काय ते प्रवास करत नव्हते. जात असताना विशाळगडावर जेव्हा ते गेले तेव्हा मुघलांना कळलं की राजाराम महाराज निसटले, त्यांचा पाठलाग केला गेला. मग तिथे छोटी मोठी युद्धगडे गेली, ते मग तिथे पन्हाळागडा गेली, तिथे छोटी मोठी युद्ध करत 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 कर्नाटकची हद्द झाली आणि जिंजीला जाऊन त्यांनी राजधानी स्थापन केली. त्याला स्थापन केली दुसऱ्या दिवशी रायगड पडला, रायगडाला वेढा दिला. आपला इथे त्यावेळेला त्याचं नाव व्यवस्था आपल्याला म्हणजे आठवत नाही, इथे इस्लामी नावाचा म्हणजे मुसलमान सुभेदार होता जो आपला मेन किल्लेदार होता, त्यांनी किल्ला लढवला स्वराज्याकडून मराठ्यांकडून. खूप प्रयत्न केले पण त्यावेळेला गडावरती येसूबाई त्यांचा 6 वर्षाचा मुलगा तिथे होता शहाजीराजे, ते तिथे होते. मग शेवटी असं बोलतात की म्हणजे त्यावेळेला लिखित आहे की भारतमध्ये किंवा बऱ्यापैकी नोंदी सापडतात की हा किल्ल्याला गडा घातल्यानंतर त्यांच्या ताब्यात दिला. मग ताब्यात दिल्यानंतर झालं असं की स्वराज्याचं नाही गेलं, पण स्वराज्याची जी मेन स्त्री होती जी येसूबाई होत्या त्या मुघलांच्या ताब्यात गेला आणि त्यांना पकडलं. ताबडतोब त्यांना दिल्लीमध्ये येऊन बंदिस्त केलं गेलं. 27 वर्ष त्या स्त्रीने कैदेमध्ये काढली. हे विचार करण्याची गोष्ट आहे. बाहुबली बघितल्यानंतर आपल्या त्या स्त्रीचं कौतुक वाटतं, पण प्रत्यक्षात स्वराज्यासाठी स्त्रियांनी किती मोठं बलिदान केलं हे विचार करण्याचं. 27 वर्ष त्यांनी कैदेत काढलं. त्यानंतर शाहूराजे ज्यावेळेला सुटले त्याला साताऱ्याची गाठी आणि कोल्हापूरच्या गाठीच्या वादाच्या भोवऱ्यामध्ये जो अडकली तेव्हा ते सगळं सोडण्याचा नाटक स्वतः राज्यकारभार पुन्हा 27% सांभाळला आणि स्वराज्याचा कारभार पुढे चालत राहिला. अशी ती स्त्री होती, तिचं नाव येसूबाई होतं. असा हा प्रवास आहे हा इथून घडलेला. तर आता हा वाघ दरवाजा, जसं तुम्हाला मी दंतकथा पण सांगितली आणि ऐतिहासिक मोठं पण सांगितलं. हा दरवाजा तुम्ही असं म्हणाल की आता याला खिडकी नाही आहे, विंडो नाही, पूर्वी याला सगळं होतं, झडप होतं, सगळं होतं. ज्यावेळेला रायगड हा त्याच्यानंतर अशी गोष्ट घडली की त्याला रायगड मुघलांच्या ताब्यात गेला. त्याच्यानंतर हा आता चालवायचा कोणी, मग मुघलांकडे एवढं सैन्य नव्हतं कारण औरंगजेब 1707ला मेला, त्याचा मृत्यू झाला, सगळ्यात मोठी घटना घडली. मग आता हे चालवायचं कोणी, मग हे सगळं सिद्धिकडे आहे.
मग जवळजवळ 34 ते 38 वर्ष हा किल्ला सिद्धीकडे होता, जो गुरु जंजिराचा सिद्धी होता त्याच्याकडे हा किल्ला होता. मग त्यांनी पुन्हा जे शीख किंवा पंजाबी जे सुभेदार असतात त्यांच्याकडे हा किल्ला सांभाळला दिला. अशी बरीच वर्ष गेली. त्यानंतर काय झालं की ब्रिटिशांचा काळ सुरू झाला. मग ब्रिटिशांनी काय केलं, संपूर्ण आदेशच काढला की महाराजांची जेवढे किल्ले आहेत त्यांवर जाणारे रस्ते किंवा त्यावर असणारे महत्त्वाच्या वास्तू सरळ सरळ स्टेट लॉस पाहिजे असा आदेशच काढला. आज महाराष्ट्रात जेवढे लोक ट्रॅकिंग म्हणजे रॅपिंग प्लॅनिंग करतात, त्याचा AMP आलापन केलं ते कुठल्याही किल्ल्यावर जातो. हे रशी लावण्याचं एकमेव कारण की त्याच्या पायऱ्या आहेत ब्रिटिशांनी ठेवल्या का ते गडावर मराठ्यांनी जाऊ नये किंवा कुठल्याही आपल्या जो देशप्रेमी आहे किंवा आपला जो देशासाठी लढणारा जो सैनिक असेल त्यांनी त्या गडावर जाऊन धावू नये किंवा महाराज येऊ नये त्यासाठी गडावर जाण्याचे सगळे कायम ते 80% गडांवरती आदेश काढत पडले. त्याच वेळेला रायगडावरती या ब्रिटिशांनी घेरा दिला आणि आपल्यापैकी म्हणजे त्यांचा तोफगोळा मारा खाली चालू होता. आणि आपण आजपर्यंत बोलतो की महाराजांच्या काळातले ऐतिहासिक पुरावे आज आपल्याला सापडत नाहीत असे बरेच इतिहासकार सांगतात. त्याच्या पाठीमागे एकमेव कारण आहे की ज्यावेळेला धुर्तीकरकारांनी हा ताब्यात घेतला तेव्हा आपला जो दिवाने आस आणि दिवाने खास जे महाराजांच्या राजसदरच्या पाठीमागे आहे त्याच्यामध्ये सगळे राजसदर महाराज स्वराज्याची कागदपत्र ठेवली जायची. तो संपूर्ण जो कागदी म्हणजे जो खाना होता तो म्हणजे सगळे जवारत खाना किंवा जे कागदपत्र हे सगळे जाळून टाकले, त्यांनी आग लावून टाकले. आणि त्यानंतर अशी घटना एक घडली खूप वाईट की हा जो पोटल्याचा डोंगर आहे आपल्याच एका माणसाने फितुरी करून ब्रिटिशांना जाऊन असं सांगितलं की तुमचे तोफगोळे गडावर किती जरी पडले तरी गडाला एवढंसं सुद्धा म्हणजे ढिंगार पडू शकत नाही. तुम्ही एक काम करा की हा जो डोंगर आहे या डोंगरावरती तुम्ही चढा, म्हणजे इथे तोफा चढवा आणि इथून वरच्या बाजूला समोर आता आपण वर चढलो की ह्या डाव्या आपल्या ह्या हाताला 2 दारू कोठारं दिसतात मोठी. त्या दारू कोठारा तिथे मग त्यांनी सांगितलं, त्यांनी दिशा सांगितली कुठल्या बाजूला दारू कोठारा आहे हे त्यांनी जाऊन सांगितलं. मग त्यावेळेला अशी घटना लिखित आहे एका रात्रीत म्हणजे अशी नोंद आहे की त्याच्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 लोकांचा मृत्यू पण झाला. एका रात्रीत ब्रिटिशांनी मारून झोडून चापकानी मारून तिथून तोफा वर चढवल्या त्या मधल्या पट्टीतून आणि या पोटलाची डोंगर आता जे पिवळं गवत दिसतंय या तळावरती आणल्या आणि इथून तोफगोळ्याचा मारा रायगडावर सुरू केला. तो 11 दिवस तोफगोळ्याचा मारा चालू होता आणि 11 दिवस रायगड जळत होता. ज्यावेळेला ते दारू कुटाळ उडालं तेव्हापासून रायगड जो जळाला तो जवळजवळ त्यानंतर 200 ते 250 वर्ष 300 वर्ष कोणीही पाहिला तो तसाच पडून राहिला. त्यानंतर पहिल्यांदा जेव्हा इथे कोण आलं असेल तर महात्मा फुले यांची नोंद सापडते आपल्याला ऐतिहासिक पुराणानुसार. त्यांनी महाराजांची समाधी शोधून काढली. मग लोकमान्य टिळक यांनी मग समिती नेमली. मग ती जी आता आपण समाधी बघतो त्याचा उद्धार झाला. मग अशा बऱ्याच गोष्टी पुढे होत गेल्या स्वातंत्र्यानंतर. आणि मग स्वातंत्र्यानंतर हा किल्ला केंद्र शासनाकडे गेला. जो आजही जे किल्ल्यात जे काम चालतं हे दिल्लीतून चालतं. केंद्र असं नाही, स्वराज्याची राजधानी आहे महाराष्ट्राची पण त्याचा सगळा कारभार चालतो दिल्ली केंद्रात. असं या जागेचं हा पोटल्याचा डोंगर ते रातोरात ब्रिटिशांच्या तोफा लागला तर हातात मराठी बांधव पाऊल तुझे पुढे ध्यास नवा स्वप्न नवे यत्न नवा पर्व नवे स्वर्गाहून सुंदर महाराष्ट्र जगी सर्वोत्तम स्थानावरती नेऊया. अलंकृत पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा जय सो. महाराज गणपती गजपती अश्वपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय सो. राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय सो. न्याय
गोविंद सर्जा रणधुरंदर छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा ओम नमो पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी. शिवाजी महाराज ज्यावेळेला रायगडावर आले तेव्हापासून शेवटच्या अंतापर्यंत म्हणजे आज आपण जे त्यांची समाधी बघतो ती सुद्धा मूळ जागा नसून त्यांचा शेवटचा जो श्वास होता तो सुद्धा या जागेवरती गेला आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य ज्या गडावरती गेलं त्या गडावरती या वाड्यावरती गेलं. हा महाराजांचा हातावाडा होता पूर्वी. असा पूर्ण अगदी लाकडी बांधकाम, त्याला पूर्ण रेशीम असं सगळं बांधकाम होतं इथे. महाराज जेव्हा जेव्हा गडावर असायचे तेव्हा याच्यावरती राहायचे. याच्यामध्ये काही विशेष वस्तू आहेत त्या वाड्याला ते दाखवतो. तांब्याचं पाईप जशी बघायला गेलं कोणाला तांब्याचे पाईप म्हणजे या महाराजांच्या वाड्याला सुद्धा तांब्याचे पाईप आहेत आजही त्या काळात. महाराजांसाठी बांधलेले पाण्याचे टँक आहेत म्हणजे आपण बोलतो ना पाणी साठवण्यासाठी केलेली जागा दिसली का या वाड्यासाठी. खास महाराजांना म्हणजे राजशाही पद्धतीने जो स्नान करतात ते पाणी या साईडला तिथे अजूनही खाली खोली आहे त्या साईडला ते पाणी पूर्णपणे बाहेर करत अशा प्रकारचं हे बांधकाम आहे. दुसरी गोष्ट याच्या बाहेर समोर एक वास्तू दिसते तिथे बाहेर तिथे जागे पाहिजे त्या साईडला बाहेर पडत होतं ते बातमधलं. टाकसाळ म्हणजे काय हे विटांचं बांधकाम नंतर पेशवे काळात केलं. पूर्वीला दगडी बांधकाम होतं ते पडलं. टाकसाळ म्हणजे असं की ज्यावेळेला महाराजांनी राज्याभिषेक केला त्यावेळेला स्वराज्याची स्वतःची नाणी म्हणजे स्वतःचा कॉईन त्याला होन बोलतात किंवा शिवराई बोलतात ती छापायला सुरुवात केली. मग ती छापायला काय बाहेरून कुठले कारागीर नव्हते. महाराजांनी स्वतः इथे आपल्याकडे टाकसाळ ज्याला आता आपण इंग्लिशमध्ये रिझर्व्ह बँक बोलतो जिथे पैसा छापला जातो अशा प्रकारची रिझर्व्ह बँक आहे जिथे पैसा आहे ना इथे उकळवला जातात पूर्णपणे म्हणजे धातू उकळवला जातो या ठिकाणी. आणि मग या ह्याच्यावरती ठेवून त्याच्यावरती ना टाच मारले जातात आणि त्याच्यावरती शिवराई किंवा छत्रपती अशी नावं कोरली जातात. म्हणजे सोन्याची असतील चांदीची पितळेची असतील अशा प्रकारची नाणी आणि त्याला खाली त्यांची 8 हाती सगळीकडे सेम बांधकाम अशा पद्धतीने 6 रूम आहेत 7 रूम देखो मूर्ख मराठों का चलो da 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 da